नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इंडियामधली एक खूप पॉप्युलर फॅमिली अशी कार, ती म्हणजे मारुती सुझुकी अर्टिगा CNG. जर तुम्हाला 7 सीटर गाडी पाहिजे आणि मायलेज पण मस्त पाहिजे तर ही गाडी परफेक्ट ऑप्शन असू शकते. पण ही गाडी खरंच पैसा वसूल आहे का? आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. फ्युचर्स, मायलेज आणि बरंच काही. फ्रंट साईडला आपल्याला सिल्कमध्ये हेडलॅम्प्स, फॉग लाईट आणि फ्रंट साईडचा ग्रिलचा भाग पहिला क्रोममध्ये आपल्याला खूप प्रीमियम देऊन जातो. याच्यामध्ये 16 इंची अलॉयला मिळून जातात. त्या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जर पाहिजे झाला तर या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स 185 mm आहे. तिथं आपल्याला ORM पाहिला तर ORM आपल्याला इलेक्ट्रिकमध्ये मिळून जातात. हे असे फोल्ड पण होऊन जातात. हे पाहू शकता, कनेक्टिंग आपल्याला इंडिकेटर मिळतात. तिथं जर आपण डोरला आलो तर डोरला पण आपण पाहू शकताय. तिथं आपल्याला एक डोर हँडल पण बघा, आणि या डोर हँडलला आपल्याला एक रिक्वेस्ट सेन्सर पण याच्यामध्ये मिळून जातो. पण रेअर साईडला येऊन पाहिलं तर रेअर साईडला आपल्याला इथं बघू शकताय हे टेल लॅम्प आपल्याला इथं मिळून जातात. याचा लुक पण चांगला मिळून जातो आपल्याला. इथं आपल्याला एक वायपर पण मिळून जातो. पहिला स्पॉइलर आता एक्स्ट्रा वाढवलेला आहे आपल्याला याच्यामध्ये. नंतर आपल्याला एक कॅमेरा दिलेला आहे. परत इथं 4 पार्किंग सेन्सर आपल्याला मिळतात. 1, 2, 3 आणि 4. बूट स्पेस पाहिजे झाला, हा बूट स्पेस आपण पाहू शकताय. तर आपल्याला बूट स्पेस आपल्याला चांगला मिळू शकतो. आणि जर आपल्याला जास्त 5 लोक आपल्याला जायचं सामान आपलं जर जास्त असेल तर आपण ही सीट अशी पाडू शकतो खाली. पाहू शकता ही सीट अशी पाडल्यानंतर याचा बूट स्पेस पण आपला खूप मोठा मिळून जातो यामध्ये. आता आपण बघूया रिअर साईडला आपण जाऊन याचं कम्फर्टेबल आपलं कसं बसू शकतोय आपण मी तुम्हाला दाखवतो. आता मी तर आतमध्ये येऊन बसल्यानंतर पाहू शकताय तर लेग रूमला पण जागा एकदम चांगली आपल्याला मिळते. स्पेस पण चांगला मिळतो. हेडरूमला पण इथं बघू शकता, हेडरूमला पण जागा चांगली आहे. मग 6 फुटचा जरी माणूस बसला तर तो इथं आरामात बसू शकतोय. इथं जर आपण रेअर साईडला बघितला तर आपल्याला 2 AC इव्हेंट आपल्याला याच्यामध्ये सेंटरला आपल्याला मिळून जातात. तर इथं पॉकेट ठेवण्यासाठी आपल्याला इथं जागा मिळू शकते. इथं आता पाहायचं झालं तर आरामात आपण 3 माणसं आपली इथं आरामात बसू शकतात. इथं ऍडजस्टेबल आपल्याला हेडरेस्ट पण आपल्याला मिळून जातात. इथं सेंटरला पण आपल्याला हेडरेस्ट मिळून जातो. आपल्याला जर आता थर्ड रो मध्ये जाऊन बसायचं झालं तर आपण कसं बसू शकतो आपण पाहू शकताय. ही सीट आपण अशी इथं हे केली की एकदम फोल्ड होते. नंतर इथं बॅक साईडला असं पुढे ओढलं की स्लाइड होते. त्यामुळे आपण इथं आरामात थर्ड रोला आपण आत जाऊन बसून बघूया का आपण आरामात बसू शकतो काय. इथं आता पाहू शकताय मी आता बसलेलो इथं. माझा पूर्ण हेडरेस्टला जागा याच्यामध्ये काही जास्त राहत नाही. त्यामुळे अडल्ट इथं बसायला जर असं म्हणजे जास्त उशिरा बसू शकणार नाही. पण लहान मुले असतील तर इथं आरामात 3 आरामात मुलं बसू शकतात. तर आपल्याला इथे AC इव्हेंट दिलेले आहेत 2. इथं पाहू शकताय. आणि याचा फॅन जर आपल्याला ऍडजस्ट करायचा झाला तर आपण इथं फॅन पण ऍडजस्ट करू शकतो. जर आपण डोअरला पाहिलं तर डोअरचं फिनिशिंग आपण पाहू शकताय. आणि इथं सेंटरला ह्याचं ब्लॅक फिनिशिंग मध्ये पण आपल्याला लुक चांगला देतो. इथं डोअर हँडल मध्ये पण आपण याचा लुक बघू शकताय, एकदम चांगला मिळून जातो. इथं आपल्याला विंडोचं कंट्रोल करण्यासाठी आपल्याला बटन इथे मिळून जातात. इथं वॉटर बॉटल आपण 1 लिटर ठेवू शकतो. हे सोडून आपल्या इथं सामान पण आपलं बऱ्यापैकी किरकोळ आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतोय. सीटला जर पाहिलं सीटला आपण इथं मॅन्युअली आपण ऍडजस्टेबल त्या सीटमध्ये करू शकतो. इथं आपण फ्यूल ओपन करण्यासाठी आपल्याला इथं बटन मिळून जातं. इथं आपण मोड चेंज करू शकतो. इथं व्हॉल्यूम अप डाऊन करू शकतो. इथं आपण सेंटरला जर पाय झालं तर आपल्या स्क्रीनमध्ये आपण पाहू शकताय त्याच्यामध्ये आपल्याला इंडिकेटर पण मिळून जातात. मेन इथं सेंटरला आपण स्क्रीनमध्ये जर पाहिलं तर 7 इंच आपल्याला स्क्रीन ह्याच्यामध्ये मिळून जाते. ह्याच्यामध्ये ऍपल, अँड्रॉइड, कारप्ले दोन्ही मिळून जातात आपल्याला. आणि याच्या कॅमेरा जर पण याचा रिव्हर्स पाहायचा झाला तर आपण रिव्हर्स कॅमेराची क्लॅरिटी पण याच्यामध्ये बघू शकताय की क्लॅरिटी ह्याच्यामध्ये आपल्याला चांगली मिळून जाते. AC इव्हेंट बघितले तर आपल्याला इथं 2 AC इव्हेंट मिळून जातात. परत हा डॅशबोर्ड जर आपण पाहिला, हा डॅशबोर्डचा लुक पण एकदम प्रीमियम चांगला लुक देऊन जातो. तर सेंटरला जर पाहिलं तर आपण AC पण आपण इथं हे बघू शकतो. कंट्रोल करण्यासाठी आपल्याला असं लुकिंग चांगलं मिळत होतं. इथं बटन बघू शकताय, रिअरचे मोड, ॲटो, AC चे पण बघू शकताय. इथं आपल्याला 12 व्होल्टचा चार्जर मिळून जातो. इथं परत एअर टाईप मध्ये आपल्याला एक खड मिळून जातो. 2 कप होल्डर इथं बघू शकताय. इथं सेंटरला आपल्याला गिअर 5 मॅन्युअल ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला 5 गिअर मिळून जातो. इथं आपल्याला हँड ब्रेक पण आपण पाहू शकताय. नंतर हा आमरेश बघू शकताय. आमरेश आपण असं पुढं मागं पण आपण असा हा स्लाइड करू शकतो. इथं आपल्याला वायपरचे सगळे सेटिंग आपल्याला मिळून जातात. परत इथं हेडलाईटचे आपण हे बघू शकताय. इथं आपण कंट्रोल करू शकतो. परत इंजिन स्टार्ट ऑन ऑफ करण्यासाठी आपल्याला इथे एक बटन मिळून जातं. साईडला एकदम थर्ड रो मध्ये आपल्याला AC ऑपरेट करायचा झाला, ऑन करायचा झाला, बंद करायचा झाला तर हा फीचर आधी ह्याच्यामध्ये आपल्याला मिळत होता तो मिळून जातो. इथं फ्युलचा आहे, CNGचा आहे, दोन्ही आहे. हेडलॅम्प आपण ऍडजस्ट करू शकतो. जर पाहिला तर आपल्याला याचा फील पण थाय सपोर्ट पण आपल्याला याच्यामध्ये चांगला मिळून जातो. इथं कर्व बघू शकताय. हेडरेस्ट आपण ऍडजस्टेबल करू शकतो. इथे हेडरेस्ट पण आपण बघू शकताय. नंतर इथं आपण जर ग्लब बॉक्स बघायचा झाला, हा ग्लब बॉक्स पण आपण बघू शकताय. ग्लब बॉक्स मध्ये पण जागा चांगली मिळून जाते आपल्याला. इथं आपण लाईट पण पाहू शकता. याच्यामध्ये लाईट पण चांगली मिळते. तेव्हा साईडच्या याला सनशेड जर आपण
पाहायचं झालं सनशेड पण पाहू शकता. एक आपल्याला याच्यामध्ये मिरर पण मिळून जातो आणि जर ड्रायव्हर साईडचा सनशेड आपण पाहायचं झाला तर आपल्याला एक तिकीट होल्डर पण मिळतं. के सिरीजमध्ये 1.5 लिटरमध्ये आपल्याला इंजन आणि 86 किंवा BHP पॉवर आणि 121 NMचा टॉर्क आपल्याला मिळतो. या गाडीची आपल्याला एक शोरूम प्राइस 10 ते 12 लाखापर्यंत आपल्याला मिळून जाते. आपल्याला काय वाटलं आणि काय म्हणजे कशी गाडी कम्फर्टेबल वाटली, प्राइजेस पण आपण सांगितले. ही गाडी तुम्हाला जर मायलेज मध्ये झाली तर आपल्याला पेट्रोलमध्ये आपल्याला 18 ते 20 18 पर्यंत आपल्याला मायलेज याचं मिळून जातं आणि CNG मध्ये पाहिलं तर CNG मध्ये आपल्याला 26 पर्यंत आपल्याला याचं मायलेज मिळून जातं. तुम्हाला ही गाडी कशी वाटली, काय कसं काय वाटलं ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकताय. आणि नेक्स्ट मी कोणत्या गाडीचा व्हिडिओ शूट करायला पाहिजे, पण तुम्हाला कोणत्या गाडीबद्दल माहिती ऐकायला आवडेल ते मला सांगू शकताय. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.